आणि आता बातमी आहे मुंबईतनं. मुंबईला पाणी पुरवठा करणारा शहापूर तालुका तहानलेला आहे. घोडभर पाण्यासाठी महिलांना डोक्यावर 3-3 हंडे घेऊन जीव घेणं प्रवास करावा लागतोय. घोडभर पाण्यासाठी महिलांना 4 ते 5 किलोमीटर पायपीट करावी लागते. मात्र याकडे शासनाचं लक्ष नसल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. तालुक्यात जलजीवन मिशन योजनेचा पार बोजवारा उडाला. तरीही दखल न घेतल्यानं नागरिक आता चांगलेच संतप्त झाले. भिवंडी लोकसभा मतदारसंघात येणारं शहापूर खरं तर 2 धरणं अशी आहेत जी मुंबईला पाणी पुरवठा करतात, जी धरणं शहापूरच्या जवळून जातात, ज्याची पाईपलाईन शहापूरमधून जाते पाणी पुरवठ्याची. तरीही शहापूर हे वर्षानुवर्ष तहानलेलंच आहे. या ग्रामीण भागातला पिण्याचा पाण्याचा प्रश्न आज तागायत मिटलेला नाहीये. कोणी विश्वास ठेवणार नाही की मुंबईसारखं शहर, ज्याला आर्थिक राजधानी म्हटलं जातं, त्याच्याजवळ ठाणे, कल्याण, डोंबिवली सारखी शहरं जी खरं तर आता अजूनही आपण बघतोय की प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करतात, त्याच्या जवळच असणारं शहापूर सारखं ठिकाण जे आजही तहानलेलं आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती आहे शहापूर तालुक्याची. शहापूरमध्ये आजही पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात नेहमीची येतो उन्हाळा असं आपण म्हणतो, पण नेहमीची येतो उन्हाळा असं म्हणल्यानंतर आम्ही देखील दरवर्षी ऐन उन्हाळ्यात शहापूरच्या संदर्भात ही बातमी हमखास वाचतो, ज्यामध्ये असं खेदाने म्हणावं लागतं की महिलांना मैलोन मैल पायी जाऊन 3-3 हंडे पाणी जे आहे एक डोक्यावर, दोन्ही कमरेवर आणावं लागतं. या महिलेची दृश्य आपण बघतोय. 3 हंडे एकावर एक ठेवून या महिलेला जे आहे पाणी आणावं लागतंय. शहापूरची ताण कधी मिटणार? शहापूरला आपल्या स्वतःचा हक्काचं पाणी कधी मिळणार? धरणातनं या पाण्याचं आरक्षण होणार आहे का? किंवा वारंवार ही देखील फार मोठी चर्चा झाली की खुद्द भिवंडीचं स्वतःचं म्हणून एक धरण असावं, ज्याची मागणी झाली, पण प्रत्यक्ष स्वरूपात याबद्दल कधीही अंमलबजावणी किंवा तशी त्याबद्दलची जी कृती व्हावी ती झाली नाही. आजही आजूबाजूला भलेही महाराष्ट्रात पाऊस सुरू झालेला असेल,